एक असं गाव संध्याकाळी 6 वाजल्यानंतर त्या गावामध्ये मोबाईल वापरायला बंदी आहे. एक असं गाव ज्या ठिकाणी विधवांना पुनर्विवाह करता येतो. एक असं गाव ज्या ठिकाणी शिवी दिल्यानंतर ₹500 दंड पडतो. एक असं गाव ज्या ठिकाणी मागास विद्यार्थ्यांसाठी ₹11,000 सबसिडी ही ग्रामपंचायतीच्या कोट्यातून दिली जाते. बघूयात आपण या गावाची आगळी-वेगळी कहाणी. तर स्वागत आहे परत एकदा सर्वांचं वाडकर वाणी पॉडकास्टमध्ये. आणि आजच्या या पॉडकास्टसाठी आमच्या शेजारच्याच गावचे सौंदळा ग्रामपंचायतचे सरपंच माननीय श्री शरदजी आरगडे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमच्या पॉडकास्टवरती तुमचं खूप खूप स्वागत. खूप लोकांच्या मुलाखती घेतो, आजूबाजूचे आणि खूप लांब लांबचेही लोक येतात, पण जे म्हणतात ना काखेत खडसा आणि गावाला वळसा असं झालं. पप्पांनीच सजेस्ट केलं मुलाखतीबद्दल आणि तुमचं मी कार्य खूप दिवसाचं बघतोय. खूप नवनवीन उपक्रम आहेत अक्षरशः की आमच्या गावातही किंवा शेजारी आसपास कुठेही असे उपक्रम राबवणं एक वेगळं विचार करणंही कठीण आहे. त्या ठिकाणी तुम्ही असे उपक्रम राबवताय. तर सर्वप्रथम तुमची माहिती देत चालू करा. तर सौंदळा गावामध्ये ज्यावेळेस आपण नेतृत्व करत आहोत, एकतर पार्श्वभूमी अशी आहे की मागचे जवळजवळ 50 वर्ष म्हटलं तरी काय हरकत नाही, आमच्या वडिलांनी जी समाजसेवा केली आहे, कम्युनिस्ट विचारसरणीतून समाजसेवा केली आणि लहानपणापासून मी ते पाहत आलो आहे ओके. की काय केलं पाहिजे. आणि किती नाही म्हटलं तर गोरगरीब जी जनता आहे, या जनतेचे प्रश्न वडिलांनी सोडवले. त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नव्हती. मग आपण ज्यावेळेस खुर्चीवर बसलो आहे, वडील ज्या हक्कांसाठी भांडत होते त्या त्या गोष्टी काही आपल्याला त्या सत्तेवर खुर्चीवर बसून सोडवता येतात का, याचा प्रयत्न थोडासा आपण करत राहिलो. बरोबर. आणि त्यांचं एक नेहमी म्हणणं असायचं की आपण ज्या समाजात राहतो त्याचं काहीतरी देणं लागतो. म्हणून त्या विचाराने मी थोडंसं ग्रामपंचायतकडं बघत आलो. संघर्षही आला, काही परिसरातले प्रश्न निर्माण झाले तर जसे वडील सोडत होते त्या पद्धतीने लोकांचं नेतृत्व केलं, आंदोलनं केली, अधिकाऱ्यांना जाब विचारला, प्रश्न सोडवली. ह्या माध्यमातून एक नेतृत्व म्हणून मी पुढं आलो आणि त्याचा गावामध्ये सरपंच म्हणून आता मला समजा 3ऱ्यांदा सरपंच झालो आहे. लोकांनी विश्वास दाखवला आणि मग हे करत असताना वेगवेगळे उपक्रम केले पाहिजेत. सगळ्यात अगोदर मग मी काय केलं की ग्रामपंचायतीला जर समजा आपण ग्रामपंचायत माध्यमातून जर लोकांना काही फॅसिलिटी द्यायची तर सगळ्यात पहिलं काय पाहिजे तर ग्रामपंचायतकडे पैसा असला पाहिजे. बरोबर. मुबलक प्रमाणात पैसे असतात. मुबलक पैसा पाहिजे. ह्याच ग्रामपंचायतला मी 2003ला ज्यावेळेस सरपंच झालो तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती, शिपायाचे पगार करायला पैसे नसायचे ग्रामपंचायतकडे. आणि मला एक आठवण चांगली म्हणजे सांगावीशीच वाटते की त्यावेळेला ग्रामपंचायतची जे पाणी पुरवठ्याची जी मोटार आहे पाण्याची ती जळालेली होती आणि ती भरायला पैसे नव्हते. बापरे. म्हणजे अशी परिस्थिती त्या ग्रामपंचायतची होती. आणि त्यावेळेला आमच्या गावातले जे झावरे गुरुजी आहेत त्यांच्याकडे एक थकबाकी होती पाणीपट्टी. तर आम्ही त्यांना म्हटलं, सर असं असं आहे, तुम्ही पट्टी भरा. त्यांनी आमच्या शब्दाला लगेच मान्य केलं आणि त्यांनी ते पैसे भरले. मग आम्ही ती मोटर भरून घेतली. अशा ग्रामपंचायतमध्ये मी सरपंच झालो. आपण वेगळं काय करणार, म्हणजे जिथं आपल्याला काहीच हातात नाही. आणि शासनाचा जो निधी येतो त्यावेळेला 11वा वित्त आयोग असायचा, आता 15वा वित्त आयोग आहे, लिमिटेड असायचा. आणि त्याच्यामुळं मग ते आलेले जे पैसे आहेत, आजही जे रक्कम येते शासनाकडून 15 वित्त आयोग, त्याच्यात हातभर लिस्ट असते. तुम्ही पाणी पुरवठ्यावरच खर्च करा, तुम्ही आरोग्यावरच खर्च करा, तुम्ही शैक्षणिकच खर्च करा, तुम्ही त्याच्यातून लाईट बिल भरा. म्हणजे फारसे काही त्याच्यातून वेगळं अख्ख्या गावाचा विकास करायचा. इथं आज आपण बघतो 25 आणि 50 लाख रुपये गावच्या घराचं बजेट बसत नाही, इथं गावाचं बसवायचं आहे, अशी परिस्थिती. आणि मग हे सगळं करत असताना मी माझ्या गावामध्ये 220 kV सबस्टेशनला जागा दिली. ओके. आणि 220 kV सबस्टेशनला जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी कर आकारला. तर त्यावेळेला कर आकारला होता आम्ही 4,85,000. बरं. आणि मध्यंतरी आमची सत्ता नव्हती. हां. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते आहे तोच कर येत होता तेवढाच स्वीकारला. मागच्या 5 वर्षापर्यंत ज्यावेळेस मग मी स्वतः परत सत्तेवर आलं, मध्ये आरक्षण होतं,
मग आम्ही ते पैसे घेतले नाही, थोडासा अभ्यास केला आणि अभ्यास करून ग्रामपंचायत अधिनियम वाचून मी थोडंसं त्याच्यामध्ये वाढ केली. वाढ किती केली तर 4,85,000वरून डायरेक्ट 18,72,971 रुपये आम्ही घेतले. आणि मग त्या सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या विरोधात झेडपीला अपील केलं आणि डायरेक्ट हायकोर्टापर्यंत ते गेले. मी तिथंही त्यांचा पाठपुरावा केला आणि ते पैसे पदरात पाडून घेतले. एवढं मोठं सबस्टेशन आहे, 6 तालुक्याला लाईट आहे. ग्रामपंचायत अधिनियमाचा अभ्यास करून ते सील केलं आणि त्याचे परिणाम ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढलं. म्हणजे 4 पट म्हणता येईल. सुरुवातीला 4 लाख, आता 18 लाखाच्या प्लस गेले म्हणतात. बरोबर. मग ग्रामपंचायतकडे पैसा आलाय, आता या पैशाचा विनियोग मात्र जनतेसाठी करायचा, हे मुख्य आपलं उद्दिष्ट. मग सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काय घेतला, ज्यावेळेस ते पैसे आले तर त्याच्यावर 1 महिना 2 महिन्यामध्ये दीपावलीचा सण होता. मग मी ठरवलं, म्हटलं आता आपण अख्ख्या गावाची दिवाळी गोड करूया. आणि त्यावेळेस निर्णय घेतला, संपूर्ण गावाला मानसी 1.5 किलो याप्रमाणे मोफत साखर वाटून टाकली. आणि त्याला आता 5 वर्ष होऊन गेले. मी वर्षी मोफत साखर वाटप करतो. खूप मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, ती मी बघितली, त्याच्यावरती बराच स्टडी केला. जसं 5 वर्षापासून दीपावळीला तुम्ही म्हणताय की 1.5 किलो मानसी साखर वाटणं, किंवा गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नाला 5,000 रुपये रोख कन्यादान. बरोबर. विधवा महिलांना रक्षाबंधनसाठी 1,000 रुपये व भाऊबीजसाठी 1,000 रुपये साडी घेण्यासाठी दिले जातात. बरोबर. विधवा महिलांना कुंकू दागदागिने घालून सण उत्सव यामध्ये भाग घेण्यासही परवानगी दिली जाते. बरोबर. तर हे जे क्रिटिकल मुद्दे आहेत, समाज ह्या गोष्टीला स्वीकारत नाही पहिली गोष्ट, किंवा असे मुद्दे मांडायचे ग्रामपंचायतमध्ये आणि त्यातून कोणाचा विरोध न होता ह्या गोष्टी घडून आणणे हे किती जड जातं तुम्हाला ह्या गोष्टी गावाच्या दृष्टिकोन? माझं मत असं आहे की जसं समजा आता मी सांगितलं, वडील 50 वर्षापासून नेतृत्व करतात, म्हणजे ते त्या गावाला बाबांचा स्वभाव माहिती आहे, बाबा कोणत्या विचारांचे माहिती आहेत, आणि 50 वर्षापासून बाबांना त्यांनी त्या गावाने सपोर्ट केला आहे, म्हणजे गाव पण माझ्या विचाराला सपोर्ट करेल असं माझं मत आहे. आणि एखादी गोष्ट क्रिटिकल आहे तर ती समजावून सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्ही आता ती योजना जी सांगितली, विधवा महिला सन्मान, म्हणजे तुम्ही बघा की ज्या दिवशी पतीचं निधन होतं त्या दिवसापासून, म्हणजे अगदी पतीचं निधन झाल्यानंतर अंत्यविधीच्या अगोदर त्या महिलेचं कुंकू पुसलं जातं, तिच्या बांगड्या फोडल्या जातात, तिचे जोडवे काढले जातात, तिचे दागिने बाजूला केले जातात. तिचा काय दोष असतो? तिचा 1% ही 0% जो दोष असतो, तिचा काही संबंध नसतो त्या मृत्यूशी. कदाचित त्याचं आजारपण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तिनं त्याची सेवाच केलेली असते, कारण तो आयुष्यभर आपल्याला पुरावा ही तिची भावना असते. पण तो आता अचानक तो गेलेला असतो. अशा वेळेला ज्या स्त्रीनं कधी घराच्या बाहेर पाऊल टाकलेलं नाही, पण तिच्यावर प्रापंचिक जबाबदारी येते, मुलांच्या शिक्षणाची असेल, वृद्ध सासू सासरे असतील, अशा वेळेला समाजानं तिला धीर दिला पाहिजे. परंतु आपण काय करतो, नाही ती विधवा आहे, तिनं घराच्या बाहेर पडायचं नाही, तिनं चांगले कपडे घालायचे नाहीत, तिनं सण उत्सवात सहभागी व्हायचं नाही, आणि हे बंधनं टाकून आपल्याला असं वाटत नाही का आपण तिच्यावर एक प्रकारचा अन्यायच करतोय? म्हणजे बघा तुम्ही, राजाराम मोहन राय यांनी ती सतीप्रथा बंद केली, त्याला दिवस झाले की ते आपण आजही बदलायला तयार नाही होत. आणि आम्ही जे निर्णय घेतला की महिलांना कुंकू लावण्याची परवानगी दिली, दागदागिने घालायची परवानगी झाली. कुंकू म्हणजे हे काय फक्त असं दिसणारा टिपका नाही आहे, ती एक जबाबदारी आहे. आणि ते कुंकू असल्यानंतर इतर पुरुषांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि मग मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते विधवा महिलांकडून ओवाळून घेतलं, गावालाही सांगितलं बाबा तुम्ही असं चालू करा. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण खऱ्या अर्थाने पटवून देतो, प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी विधवा महिला असते, लक्षात येतं लोकांच्या की अरे हा बोलतोय हे योग्य आहे, पण आपण ते कशा पद्धतीनं लोकांना पटवून देतो. म्हणजे गोष्ट किती क्रिटिकल असली तरी आपण समजून सांगण्याची पद्धत, किंवा आपण त्याला कुठल्या मानसिकतेने सांगतोय, थोडं इन डिटेल थोडंसं त्यांच्या मनात घुसून जर सांगितलं तर त्यांना समजतं. त्याच्याशी रिलेटेड जो विषय आहे शिवेबंदीचा, तो मुद्दा घेणारच होतो. ज्यावेळेस आम्ही न्यूजवरती वाचलं, सुरुवातीला आमच्या शेजारच्या गावात असूनही आम्हाला माहिती नव्हतं, न्यूजवरून समजलं, ABP माझा म्हणून एक न्यूज चॅनल त्यावरती आलं होतं की शिवीबंदी केली आहे आणि गावामध्ये जर कोणी शिवी दिली तर त्याला 500 रुपये दंड.
असा हा तुम्ही उपक्रम राबवला होता. सुरुवातीला ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस एक बाजूने कुठेतरी एक म्हणतो ना की अरे कसं शक्य आहे ही गोष्ट आणि हे कसं करून आणतील नाही का, तर थोडीशी आमच्या मनामध्ये क्युरियोसिटी पण होती. आणि तुम्ही पण त्याबद्दल थोडं सांगा की कसा विचार मनात आला किंवा ह्या सगळ्या तुम्ही अंमलात कशा आणल्या गोष्टी या. काय झालं, शिवीबंदी हा विषयच महिलांशी निगडीत आहे. बरोबर. आणि जसं आम्ही विधवा महिलांच्या बाबतीमध्ये थोडासा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन वेगळा काहीतरी त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला, मग माझा विचार डोक्यात असा आला की आपण ज्यावेळेस शिव्या देतो त्या ठिकाणी महिलांचा 100% अपमान करतो. आणि सगळ्या शिव्या बघा तुम्ही आईवरून येत, बहिणीवरून येत दिली जाते. आणि मग शिवी ज्यावेळेस देतो, मी त्या शिव्याबंदीचा ठराव घ्यायच्या अगोदर माझ्या मनात ज्यावेळेस ही कल्पना आली, मी 1 महिना अगोदर ठरवून घेतलं की आधी आपण शिव्या द्यायच्या बंद करायच्या. कारण आता तुम्ही आपण फार दूरचे नाहीत. मी किती आक्रमक माणूस होतो भानगडी, आणि मग मी तर सर्रास त्या शिव्याचा वापर माझ्या बोलण्यातून व्हायचा. परंतु काही गोष्टीचं महत्त्व ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस मग मी अगोदर ठरवलं की आपण शिव्या द्यायच्या बंद करायच्या. बरोबर. आणि ज्यावेळेस माझी खात्री झाली आहे आता मी शिव्या द्यायच्या बंद केल्यात, मग मी ग्रामसभा बोलवली. सभेच्या अगोदर सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्हाला गिफ्ट आहे या ग्रामसभेमध्ये. आणि काय गिफ्ट हे माहिती नाही. महिला ग्रामसभेला आल्यानंतर मग सगळ्यांची उत्सुकता होती, आता काय नवीन योजना आहे आमच्यासाठी. मग मी तिथं ठराव मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांशी आपण कसं वागावं, त्यांच्याशी आपलं नातं कसं असावं हे त्यांच्या वागण्यातून 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. आणि आजही आपण कोणत्या पद्धतीनं वागतो तसं बघायला गेलं तर दोघांचे वाद असतात. आणि मध्ये तिथं आई नाही, बहीण नाही, त्यांचा काडीचा संबंध नाही, परंतु सगळा त्यांच्याच नावाने उद्धार असतो. आणि शिव्या देणारा हा कधीच विचार करत नाही की मी ज्या पद्धतीनं शिव्या देतोय त्याच पद्धतीचे त्याच अवयव आपल्या आईला आहेत, बहिणीला आहेत, मुलीला आहेत. बरोबर की हा कुठंच म्हणजे मग हे कुठंतरी बदललं पाहिजे. म्हणून मग मी तो ठराव घेऊन टाकला की 500 रुपये आपण दंड करायचा. आणि याचा इतका चांगला म्हणजे एवढं चांगलं लोक स्वीकारतील हे मलाही वाटलं नव्हतं. आणि त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की सगळ्या न्यूज चॅनलने तो विषय उचलला. आणि गावामध्ये ज्यावेळेस हे सुरू केलं, तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळी 7च्या पुढं मी तेही बघत होतो शिवेगाळ करणारे कसे असतात. मग ते 90 वाले गावाचा काडीचाही संबंध नसतो त्यांचा, ते साऱ्या गावाचा उद्धार करतात. ते बंद झाले, बऱ्याच लोकांना दंड केले, शिवी बंद झाली. त्याचा परिणाम गावातले वाद कमी होतात. बरोबर. कारण की एखाद्याला आपण आई बहिणीवरून बोलल्यानंतर तो चिडतो एवढा की वाद विवाद होतात. हो. आणि ते भरपूर चांगल्यापैकी थांबले. आणि हे सगळं अशा म्हणजे एक एक कल्पना येत गेली. कल्पना आलेली चांगल्या आणि वाईट बाजू तपासून त्या आपण करत गेलो. समजा जी कल्पना येते तुमच्या याच्यात, तर त्याबद्दल तुम्ही कोणाची शहानिशा घेता अगोदर किंवा त्या कम्युनिकेट करता की काय करायला पाहिजे की नाही पाहिजे, की स्वतःच? नाही, आमचे जे ग्रामपंचायतचं सदस्य मंडळ आहे बरोबर, त्यांच्याशी अगोदर चर्चा करायची की असं असं डोक्यात आहे. आणि मग ते म्हणतात काय अडचण नाही, सर्वांचा ठराव घेऊन. मग त्यांना चर्चा केल्यानंतर ॲग्री झाल्यावर करून टाकायचं. ते पण खूप महत्वाचं आहे की कुठले स्वतःचे मुद्दे तुम्ही दुसरं थोपत नाही, सगळ्यांचा विचार घेऊन तुम्ही हे करताय. अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला त्यात वाटली की बाल विवाह कळवा आणि 5,000 रुपये मिळवा. तर मी ज्यावेळेस मला समजलं की अशा गोष्टी आता घडत आहेत, तर काही एखादा किस्सा झाला होता किंवा काही गोष्ट घडली होती जी तुमच्या समोर आली आणि मग त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला, असं काही? काय झालं, बालविवाहाच्या बाबतीमध्ये तसं शासनही सतत विविध प्रकारे प्रसारमाध्यमातून ते कळवत असतं बालविवाह करू नका वगैरे. दुसऱ्या एका गावामध्ये बालविवाह ठरला बरोबर, आणि त्यांना कोणीतरी मेसेज दिला की सौंदळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हा विषय लग्न होणार आहे. ओके. आणि मग आम्हाला पंचायत समितीचे, पोलीस स्टेशनचे फोन आले की तुमच्या हद्दीमध्ये असा बालविवाह होणार आहे असं समजलं. ओके. त्यांनी जसं काही आम्हाला सांगितल्या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, कुठेही ते बालविवाह झाला नाही. पण माझ्या लक्षात आलं की अजूनही बालविवाह होत आहेत. मग लोक सगळेच जागरूक असले पाहिजेत. एखाद्याचं खरोखर डोक्यात असलं करायचा तर त्यांनी करू नये, म्हणून तो निर्णय मी
घेऊन टाकलं. म्हणजे भविष्यात असे काही कुठल्या होऊ नयेत म्हणून तुम्ही दोन्ही अपघात झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा अगोदरच बरोबर. आणि अजून एक मी अत्यंत मला आवडलेला उपक्रम म्हणजे आमच्या घरातही लहान छोटे छोटे मुलं आहेत, मोबाईल त्यांचं सुटत नाही. ही एवढी ओरड आहे सगळ्यांचीच, ऑल ओव्हर जगात चालू आहे की लहान लेकरांचे मोबाईल सुटत नाही, जेवायला बसले तरी त्यांना मोबाईल लागतो. तर मी असं ऐकलं की संध्याकाळी 5च्या दरम्यान ज्यावेळेस 5 वाजताच ना 6 वाजता गावामध्ये एक भोंगा वाजणार आणि त्यानंतर मुलं मोबाईल बाजूला ठेवून 2 तास अभ्यास करणार. आणि फक्त मी हेच ऐकलं नाही, फक्त मी हे बघितलं पण. तुमचे व्हिडिओज पण आले होते, बरेच व्हायरल झाले की तुम्ही घरोघरी जाऊन बघतायत की मुलं खरोखर अभ्यास करतायत, मोबाईल बाजूला ठेवतायत की नाही. तर हे कितपत सक्सेस झालं असं वाटतंय तुम्हाला? माझ्या मते म्हणजे टक्केवारी सांगण्यापेक्षा तुम्ही जर गावात येऊन खात्री केली तर लक्षात येईल. म्हणजे आता तुमच्याकडे यायच्या अगोदर किराणा दुकानाच्या तिथं थांबलो होतो मी. ओके. तर ते दुकानदार सांगत होते मला की आमच्या गावातले अनिल आरगडे म्हणून आहेत, बरोबर, त्यांच्यासोबत 2 मुलं आली होती. ते सांगत होते पोरं माझ्यासोबत याय ना म्हणे, आता भोंगा वाजायचा टाइम झाला, सरपंच तिथं असल्यावर काय करायचं. म्हणजे आणि त्याच दुकानदाराचं नातू आहे की तो अंगणवाडीला आहे, त्याला त्याच्या अक्षराची काही फारशी ओळख नाही, काय नाही, पण भोंगा वाजला की तो वही घेऊन बसतो, त्याच्यावर रेषा ओढत बसतो काहीतरी. म्हणजे इतकं छोटं मुलगा आहे तो, त्याला काहीच फारसं कळत नाही, पण भोंगा वाजल्यावर अभ्यास करावा हे कळतं. आणि खरोखर त्याचा एवढा इफेक्ट झाला. लोक आजही तुम्ही म्हणजे समुदायामध्ये येऊन बघा, भोंगा वाजल्यानंतर मुलं अभ्यास करताना दिसते. माझं मत आहे 100% नाही होऊ द्या, एक 60-70% तरी त्याचा इफेक्ट नाही, कुठंतरी कोणावर तरी चांगल्या गोष्टीची सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि आम्ही ही भोंग्याची जो काही योजना चालू केली, उपक्रम चालू केला, त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो की पालक स्वतः सांगतात सरपंच त्याच्यामुळे पोरं अभ्यास करायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल हा एक जागतिक समस्या आहे खूप, आणि याच्यापासून बाहेर काढण्यासाठी आता काल 27 तारखेला मी काय केलं की मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून पालकांचा क्रिकेट सामना घेतला. आणि सौंदळा गावामध्ये 8 टीम तयार झाल्या क्रिकेटच्या. नाही, ते पूर्ण गावच क्रिकेट प्रेमीच आहे सगळं. आणि सध्या विशेष बाब आहे, सध्या कोणतीही मुलं आमचे नवीन क्रिकेट खेळत नव्हती. हो हो हो, मैदानावर दिसत नव्हती. आजच आमच्या सचिन भाऊ सारखे काही आणखी नवीन माणसं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. एक नवीन काहीतरी आपण, बरोबर. आणि मुलं मोठ्याला बघूनच शिकणार. विशेष म्हणजे आपला बाप खेळतोय म्हणल्यावर आपण खेळलं पाहिजे, आवड निर्माण होणार. बरोबर. या हेतूने ते आम्ही चालू केलं. पण चांगला उपक्रम झाला तो, आणि लोक पण सहभागी. मला असं विचारायचं होतं की याच्यामध्ये ग्रामपंचायतची लोकसंख्या मॅटर करते का? आता जसे उपक्रम तुम्ही राबवताय, आता आमच्या ग्रामपंचायतची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे, जरा समजा 8-10 हजाराच्या आसपास, आणि तुमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या बहुतांश किती आहे आता? आमच्या 2,500 पर्यंत. हां. तर मग ही लोकसंख्या मॅटर करते का एखादी तुम्हाला हा असा उपक्रम गावामध्ये राबवायचा असेल तर? नाही, आता लोकसंख्या मॅटर करते असं मला वाटत नाही. का वाटत नाही? कारण आता तुम्ही हा जो विषय सांगितला भोंगा वाजायचा, बरोबर, याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक वार्डात भोंगे बसवले तर त्यांना तुम्हाला काही आर्थिक सहाय्य करायचं नाही की एवढ्या गावाला देणं शक्य नाही. त्याच्यामुळे हे करणं शक्य आहे. तसं बी तुमच्या गावामध्येच देखील मला वाटतं दीपावलीची वेळेस साखर वाटप झालेली आहे. आता ते बघून थोडं म्हणजे आणि थोडंसं इच्छाशक्ती असली की या गोष्टी करता येतात, घडून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू काय, माझं मत आहे असं, आता हे नवीन जो फंड आला ना की 1-1 वर्ष सरपंच, त्यांनीच तर खूप अडचणी येतात. 2-2 वर्ष सरपंच हे नको. कारण तुम्ही बघा हिवरे बाजार, बरोबर, पाटोदा, या दोन्ही ग्रामपंचायतचं उदाहरण घ्या. जवळजवळ 25-30 वर्ष झाली त्या ठिकाणी एक हाती सत्ता आहे, म्हणून हे लोक गाव उभं करू शकले. बरोबर. आपला प्रपंच कधी तुम्ही 2-4 वर्षात उभा केलेला बघितलाय का? मग इथं गाव उभा करायचं कसं शक्य? गाव, आणि ते पण 1-1 वर्षाला, प्रत्येक वर्षाला एक व्यक्ती बदलतोय, सरपंच बदलतोय, त्याची बॉडी त्याची साथ देते नाही देते, त्यात राजकारण घुसतंय. बघायला गेलं तर अक्षरशः यूथ जे आहे आपले, जे यंग मुलं आहेत,
त्यांचं त्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच ह्या गोष्टीमुळे असं झालंय की ही गचाळ गोष्ट आहे किंवा याच्यातून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. हा, आणि 5 वर्षामध्ये जर 5-5 सरपंच बदलत असतील एखाद्या गावामध्ये तर त्याचं विकास कामं होणार कधी, कसे शक्य आहे? कसे शक्य आहेत? आणि ज्याच्याकडे व्हिजन आहे त्याला जर वेळ मिळाला तर तो 100% करू शकतो. बरोबर. आणि माझं मत असं पण आहे की सरपंच पद हे मी माझा प्रपंच बघेल आणि उरलेल्या वेळेत करेल असं पद नाही. याला पूर्ण 100% तुम्ही वेळच दिला पाहिजे. कसं मॅनेज करता तुम्ही मग, म्हणजे तुमची फॅमिली आणि सरपंच पदाचं? आता माझी शेती जी आहे ती पूर्णपणे मी वाटे करायला दिलेली आहे करायला. बापरे. मी शेतीकडे अजिबात बघत नाही. ओके. आणि तुम्हाला तर माहिती मी ज्ञानेश्वर कारखान्यामध्ये सर्व्हिसला आहे, त्याच्यामुळे पोटापाण्याचं व्यवस्थित चालतं. आणि ग्रामपंचायत अशी आहे, फक्त ग्रामपंचायत म्हणून बघायला लागत नाही, लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला लागतं. रात्री 2 वाजता जरी एखाद्याचा आजारी असल्याचा फोन आला तर आपलं गाडी चालू करून त्याला दवाखान्यापर्यंत पोहोच करायला लागतो. आणि त्यासाठी मी 24 तास लोकांना अवेलेबल असतो. आणि मला त्या गोष्टीची आता काही म्हणा तुम्ही एक अशी आवड लागलेली आहे की घरापेक्षा ते गाव महत्वाचं वाटायला लागलं आता, अशी परिस्थिती आहे. बरोबर. जसं तिकडं पवार साहेबांनी बारामती बनवली हां तसं लवकरच आम्हाला इथं शेजारीच एखादं छान गाव आता बघायला मिळतंय असं तर वाटायला लागले. दर रविवारी सकाळी 6 ते 8 स्वच्छता अभियान गावातील म्हणजे तुम्ही सगळेजण एकत्र येऊन करता. त्या दिवशी मी बघितलं की एक पाण्याच्या गाडीमध्ये तुम्ही सॉरी झाडाला पाणी घालत. हां, असं काहीतरी चाललं होतं ना, कचरा गाडीतून. हां. तर खूप युनिक गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही लिमिटेड सोर्स जो भेटलाय ग्रामपंचायतकडून आपल्याला, त्यात अजून खर्च वाढवण्यापेक्षा जे आहे त्याचं तर आपण काय अजून काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. खूप बरं वाटतं असं हे सगळे कामं बघून. संपूर्ण गावामध्ये तुम्ही 29 CCTV बसवलेत. म्हणजे क्षेत्रफळ जेवढं आहे त्या गावाचं त्या मानाने 29 भरपूर होतात. आणि पूर्ण CCTV असल्यामुळं क्राईम रेट किंवा चोरी ह्या त्या गोष्टी तर पूर्ण 0 होऊन जात असतील किंवा जरी झाले तरी उघडकीस लवकर येत असतील. प्रत्येक गावामध्ये आश्वासनं दिली जातात सुरुवातीला निवडून येण्याच्या अगोदर, आम्ही CCTV बसवू, जसं आमच्याही गावामध्ये, किंवा हे करू, ह्या गोष्टी अंमलात आणू, पण त्या होत नाही. आणि ग्रामपंचायतमध्ये जी ग्रामसभा घडते ती अक्षरशः असा एक गोंधळ असतो ज्याच्यामध्ये समोर बसलेले जे लोक आहेत त्यांना माहिती नाही की हे आले कशासाठी, आणि खालच्यांना माहिती नाही की यांना प्रश्न काय विचारायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रामपंचायतमध्ये होतात का? नाही, होतात, नाही असं नाही, परंतु आमच्या ग्रामपंचायतमध्ये होताने काय बदल केला पाहिजे ह्या सूचना अगोदर येतात. आणि तुम्ही बघा, नेहमी मी सोशल मीडियावर पण बघतो की ज्या वेळेला ग्रामसभा होतात खाली बसणारे काही जे तरुण असतात ते विविध प्रश्न विचारतात. कुठंतरी सोशल मीडियाला बघून प्रश्न विचारणार, आणि त्या प्रश्नाचा उद्देश माझ्या गावात चांगलं व्हावं हा नसतो. फक्त एखाद्याला टार्गेट करणं, त्याला टार्गेट करायचंय, त्याची किंमत घ्यायची, त्याला कमी लेखायचंय, आणि मी त्याच्यापेक्षा मी कसाच हुशार आहे हे दाखवण्याचा असतो. माझं मत असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला एखादी समस्या सोडवायची, प्रश्न सोडवायचा आहे, तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणजे समस्या सांगताय तर पर्याय म्हणून पण एखादी गोष्ट तुम्ही पुढे ठेवा आणि मग त्यावर ग्रामपंचायत काम त्याच्यावर ग्रामपंचायत काम करेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही सूचना देऊन जर बदल नाही झाला, त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट आणि त्याचा ठराव जर मंजूर झाला आणि त्याच्यानंतर जर बदल नाही झाला तर 2-4 महिन्यांनी तुम्ही मग त्या विषयावर बोला की का नाही झालं. बरोबर. परंतु तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे. तुम्ही अचानक यायचं. आता तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्या दोन्ही दिवशी ग्रामसभा घ्यायचं बंद केले ग्रामसेवक लोकांनी. याचं कारण काय आहे, शहरामध्ये जे गावाकडले तरुण असतात नोकरीला वगैरे, बरोबर, हे सोशल मीडियाचं ज्ञान घेऊन गावात येतात आणि त्या दिवशी ते आणि काहीतरी राष्ट्रीय उत्सव असतो, सुट्टी असते, आणि मग ते ग्रामसभेमध्ये काहीतरी आपलं त्यांनी सांगायचं आणि त्याच्यावरच वादळ निर्माण व्हायचं. बरोबर. म्हणून त्यांनी ते 2 दिवस म्हणजे तुम्ही 2 दिवस गावात यायचं, गावातली परिस्थिती माहिती नाही, जास्तीचं ज्ञान घ्यायचं, गावात ग्रामपंचायत कुठल्या स्थितीवर आहे हे न बघता काहीतरी आगळे वेगळे प्रश्न ते निर्माण करून गावात तेढ निर्माण करायची. दुसरी गोष्ट, समजा सौंदळा ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने कंपायर जर करायला ठरवलं तर सौंदळा ग्रामपंचायतकडे काहीतरी उत्पन्न आहे, ते तयार केलंय त्यांनी. इतर ग्रामपंचायतची कदाचित अशी पण स्थिती असेल जसं मी 2003ला माझ्या ग्रामपंचायतची होती, मग त्यांच्याकडून तेवढी अपेक्षा करणं पण थोडंसं चुकीचं आहे ना.
तर त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. बरोबर. तुम्ही 1-2 वर्ष सरपंच केलाय त्याला, त्याच्याकडून तुम्ही किती अपेक्षा करणार? करणार. बरोबर. माझ्यासारख्याकडून नक्की अपेक्षा केली यावरती काय करता येऊ शकतं जर समजा हे जे टर्म मध्ये सरपंच बदलतात, यावरती आता एक गाव एक सरपंच या योजनेतून काही होऊ शकतं का? आता हा जो लोकनियुक्त सरपंच हा जो नवीन शासनाने नियम आणलेला आहे तो ते अतिशय उत्तम आहे आणि मला तो खरा निर्णय शासनाचा आवडला की त्याच्यामुळे थोडीशी स्थिरता येते. बरोबर. निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष त्याच्यावर अविश्वास ठराव पण येत नाही, म्हणजे त्याला काम करायला थोडंसं वेळ आहे, बेस आहे. आणि 2.5 वर्ष तो स्थिर झाल्यानंतर तो चांगला काम करायला लागल्यानंतर मग मात्र त्याला खुर्चीवरून हटवायचं काही प्रयत्न करतो, गरज पण पडत नाही. हा, सुरुवातीला म्हणजे लोकांच्या पण तो मनात असतो आणि त्याच्यावर ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास ठराव आणायचा आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते चांगलं आहे आणि त्या नियमामुळे बऱ्याचसा तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी विविध सरपंच चांगले काम करताना दिसतात. त्याचा परिणामच हा आहे फक्त की शासनाने आता चांगल्या माणसाला संपूर्ण गावातून मतदान आहे. बरोबर. पूर्वी वार्डातून असायचं बरोबर. आणि वार्डातून निवडून आल्यानंतर परत ते 8-10 काही 20 निवडून आले त्यांच्यातून सरपंच व्हायचं, म्हणजे ते खूप डोकेदुखी असायची. परंतु आता गावाने ठरवलं याला सरपंच करायचं, लोकनियुक्त असल्यामुळं लोकांचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याला लोक मतदान करतात. बरोबर. आणि खरंच चांगला नियम आहे आणि त्यानुसार जे निवडून आलेत लोक हुशार असले पाहिजेत, सुशिक्षित असावे, पण शिक्षणही त्यांचं झालेलं असलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. असेच लोक तुम्हाला आता निवडून आलेले दिसतील. पूर्वी अशिक्षित लोक तिथं असायचे आणि त्याचा परिणाम तुम्हाला गावोगावी आता विकास होताना दिसतोय. बरोबर. प्रत्येक ठिकाणी आता भारतामध्ये जर बदल भरपूर घडत आलेत, तसंच भरपूर अजून आहे. खूप मोठी यादी आहे. दर रविवारी गावातील भाजी विक्री करणाऱ्या 24 नागरिकांना सावलीसाठी मोठ्या छत्र्या दिल्या आत्यामागं. तालुक्यात सर्वात जास्त 276 प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलं मंजूर करून दिली तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये. तालुक्यात सर्वात जास्त. 1 रुपये किलोप्रमाणे पिठाची गिरणी चालवली जाते तुमच्या गावात. बरोबर. अंध व अपंग व्यक्तींना दरवर्षी वस्तू किंवा रोख स्वरूपात मदत केली जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 11,000 रुपये अनुदान दिलं जातं. तर हे कुठल्या याच्यातून हे करतात, ग्रामपंचायत कोट्यातून की? ग्रामपंचायत कोट्यातूनच देतो आपण, ग्रामनिधीमधून. बरोबर. काय झालंय, नेहमी निदर्शनाला असं येतं की मागासवर्गीय समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. बरोबर. अल्प लोक शिकतात आणि ते ज्यांचं घरामध्ये जास्त सुशिक्षित माणसं आहेत त्यांचंच घर पुढे जाते, बाकीचे शिकत नाहीत. हा विषय माझ्या लक्षात आल्यानंतर थोडंसं कोणत्या तरी गोष्टीला असं प्रोत्साहन दिलं म्हणजे बरोबर त्या गोष्टी पुढे जातात. अशा हेतूने मी मागच्या वर्षीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घोषणा केली होती की उच्च शिक्षणासाठी जे कोणी जातील 12वी नंतर बरोबर त्यांना आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून 11,000 रुपये अनुदान देऊ आणि ते आम्ही चालू केलं. आणि त्याचा परिणाम आता लोकांना कळायला लागलं की शिकलं पाहिजे. बरोबर. शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. तशाच पद्धतीनं मागाशी जसं सांगितलं तुम्हाला विधवा पुनर्विवाह याच्यासाठी सुद्धा आम्ही 11,000 रुपये अनुदान चालू केलेलं आहे. एक विधवा पुनर्विवाह मी लावला देखील. कारण आपल्याला माहिती आहे जसं समजा पती गेल्यानंतर पत्नीला लग्न करण्याची परवानगी नसते, परंतु त्याच ठिकाणी जर पत्नीचं निधन झालं तर पती काय म्हणत असतो, माझं काही नाही पण मुलांसाठी करावं लागेल. बरोबर. आणि खरोखर लहान मुलं असतात त्यांनाही बापाच्या छायेची गरज असते. अशा माध्यमातून आम्ही तो विचार केला. कधी घडून आणलाय? 2 वर्ष झाली गावामध्येच. आणि ते एकदम म्हणजे आजही ती मागच्या रक्षाबंधनच्या वेळेला ती मुलगी गावात आली होती, त्यावेळेस ती आवर्जून म्हणे मला भाऊंना भेटायचं, मला भाऊंना राखी बांधायची आणि ती मला राखी बांधून गेली. बरोबर. या गोष्टी तो खूप समाधान मिळतं. जे हे तुमचे जे विचार आहेत नॉर्मली लोकांचे असे नसतात, तर याच्यावरती म्हणजे तुमच्या जे आता तुमचे वडील बाबा आरगडे म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच आमच्यासाठी गांधीजी सारखेच लहानपणापासून आम्ही बघायचो, हे आंदोलनं वगैरे करणं सगळ्यात समोर असायचे. तर कॉम्रेडची जी ही तुमची हे आहे तर त्यावरून हे विचार असे बनलेत की तुम्ही काही तुमच्या स्वतःहून असे विचार तुमच्या मनात येतात? 100% मी हा सगळा जो काही माझा प्रवास आहे आणि त्याचं काही जे यश आहे, मी जे काही काम करतो त्याचे बाळकडू आणि 100 वडिलांकडूनच आहेत आणि त्यांच्या विचारसरणीतून आहेत. बरोबर. कारण कम्युनिस्ट पक्ष हा जो आहे तो तळागाळातील गोरगरीब लोकांशीच रिलेटेड आहे. त्यांची समस्या सोडवण्यातच त्यांनी धन्य मानलेलं आहे. आणि समस्या जर सोडायला कोणी पुढे येत असेल हेच लोक असतात आणि तो विचार मला आवडला. त्या विचारातूनच या गोष्टी पुढे आल्या.
चला तर हे आहेत आमचे प्रेरणास्थान, आणि माझ्या मते आमचे असण्यापेक्षा जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्या सरपंचांचे प्रेरणास्थान म्हणायला काही जड नाही. आणि त्यांनीही यांना प्रेरणास्रोत करून आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसे उपक्रम राबवले जाऊ शकतात आणि गावामध्ये कुठले उपक्रम राबवून आपण गाव अजून सुंदर बनवू शकतो हे यांच्याकडून शिकायला हवं. जाता आता प्रेक्षकांसाठी काही बोलायचं असेल तर बोलू शकतात की ग्रामपंचायत तुमची जी आता तुम्ही एवढं केलंय तुमच्या गावासाठी, तर शेवटचा हा प्रश्न असेल की तरुणांना आणि महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छाल? तरुणांना आणि महिलांना मी संदेश हाच देईल की गाव जर सुधारायचं असेल तर ती जबाबदारी एकट्या सरपंचाची नाही, प्रत्येकाने त्या विकासाच्या भूमिकेमध्ये सहभागी झालं पाहिजे. सरपंच म्हणून फक्त त्याला सपोर्ट करू नका, राजकारण बाजूला ठेवा, गाव आपलं आहे ही कुठंतरी भूमिका मनामध्ये रुजवा आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. ज्याने त्याने ज्याची त्याची काय जबाबदारी आहे गावाविषयी ती जर पाळली तर ते गाव आदर्श होईल. फक्त पैसा ज्या ग्रामपंचायतकडे असेल ती ग्रामपंचायत यशस्वी असं काही नसतं. जिथं गाव मनावर घेतं ती ग्रामपंचायत यशस्वी होईल, 100% होते असं माझं मत आहे. त्याच्यासाठी महिला असतील किंवा तरुण असेल यांनी पॉझिटिव्ह नजरेने त्या ग्रामपंचायतीकडे बघा आणि मी त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काहीतरी बदल घडवण्यासाठी मी मदत करीन, सिंहाचा वाटा उचलेन असं जर ठरवलं तर सगळ्या ग्रामपंचायती आदर्श होते. वा, धन्यवाद. खूप छान, खूप छान, खूप छान.